नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टी टेटमध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपण प्रेफरन्स संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण एक व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे। याच्यामध्ये आत्तापर्यंत आपले 3 व्हिडिओ आलेले आहेत। याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये प्रेफरन्स म्हणजे काय हा व्हिडिओ पाहिला, त्याच्यानंतर प्रेफरन्स देताना कोणती काळजी घ्यावी हा दुसरा व्हिडिओ पाहिला, त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा की 1ली ते 5वीचे प्रेफरन्स कोणाला येतात, म्हणजे पवित्र पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर, सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर आपल्या एज्युकेशननुसार किंवा शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार 1ली ते 5वीचे प्रेफरन्स कोणाला येतात ते पाहिले। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, वरती आय बटनवर सुद्धा भेटून जाईल। आता त्याच्यानंतरचा एक स्टेप पुढे, म्हणजे त्याच्यापेक्षा आणखीन एक स्टेप आता पुढे जाणार आहोत आणि या प्रेफरन्स सिरीजमधला 4था व्हिडिओ आहे आणि हा सर्वात क्लिष्ट आणि किचकट असणार आहे। याच्यामध्ये 2-3 व्हिडिओ एक्स्ट्रा येणार आहेत, कारण स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागणार आहे। आता जो काही प्रेफरन्स संदर्भात आजचा 4था व्हिडिओ आहे, याच्यामध्ये आपण 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कोणाला येतात, म्हणजे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर, सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कोणाला येतात। आता ह्याच्यामध्ये गट आहेत। गट म्हटले कुठले आहेत? 6वी ते 8वी आहे, त्याच्यामध्ये सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, हा पहिला गट झाला। मग त्याच्यानंतर दुसरा गट किंवा दुसरा टप्पा पडतो, जो काही 6वी ते 8वीची शिक्षक पात्रता परीक्षा आहे। याच्यामध्ये तुम्हाला 2 पेपर भेटतात, कुठला एक सायन्स मॅथ्सचा आणि दुसरा सामाजिक शास्त्राचा। मग याच्यामुळे तुमची जी काही शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पात्रता आहे याच्यामध्ये थोडासा गोंधळ उडून जातो। मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं होऊन जातं कुठलं? आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स। आता मग जे काही आर्ट्सवाले विद्यार्थी आहेत, हा आर्ट्सवाल्या विद्यार्थ्यांना काय करायचं असतं? ह्यांना फक्त सामाजिक शास्त्राची शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं अनिवार्य असतं, म्हणजे TETचा पेपर 2 किंवा CTETचा पेपर 2। मग आता जे काही आर्ट्सवाले विद्यार्थी आहेत, मग त्यांनी मॅथ आणि सायन्सचा पेपर पास केला तर चालतं का? तर अजिबात नाही आहे, तुम्ही संपूर्ण प्रक्रियेतून बाहेर होऊ शकता। अपवादात्मक स्थिती एक आहे, ती कुठली आहे ती सुद्धा पाहू। मग जे काही सायन्सवाले आहेत, मग हे सायन्स आणि मॅथवाले म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन BSc BCS मधून झालेलं आहे, 12वीला सायन्स घेतलेला आहे आणि ग्रॅज्युएशनसुद्धा BSc BCS मधून केलेलं आहे, त्यांना मॅथ सायन्सची TET पास करणं अनिवार्य आहे। जर त्यांचं ग्रॅज्युएशन आणि 11वी 12वी आणि 10वीसुद्धा सायन्समधून झालेली असेल आणि त्यांनी मॅथ सायन्सची TET पास न करता सामाजिक शास्त्राची TET पास केलेली असेल आणि भलेही त्यांना 160 170 मार्क्स असतील, तर त्यांचं सिलेक्शन होणार नाही आहे 6वी ते 8वीच्या वर्गावर। का? कारण नियम तसा आहे, जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना मॅथ सायन्सचे TET पास करणं कंपल्सरी आहे। मग याच्यामध्ये सगळ्यात भाग्यवान विद्यार्थी ठरतात कॉमर्सवाले। हे जितके भाग्यवान आहेत तितकेच दुर्दैवी सुद्धा आहेत। असं का? कारण कॉमर्सवाल्यांना 6वी ते 8वी या गटासाठी कोणतीही TET किंवा CTET पास करणं चालतं, म्हणजे गरजेचं आहे। तुम्ही TET पास करा किंवा CTET पास करा। मग जे काही कॉमर्सवाले विद्यार्थी आहेत, 11वी 12वी कॉमर्समधून केलेलं आहे, ग्रॅज्युएशन कॉमर्समधून केलेलं आहे, मग यांनी मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्सची कुठलीही TET पास केली तरी चालते, यांना तसली अट नाही आहे। पण आर्ट आणि सायन्सवाल्यांना अट आहे। आर्ट्सवाल्यांना सामाजिक शास्त्राची, सायन्सवाल्यांना मॅथ सायन्सची TET पास करणं गरजेचं आहे। पण ह्या कॉमर्सवाल्यांना तसं नाही आहे, हे कुठलीही TET पास केलं तरी चालतं। हे जितके सौभाग्यवान आहेत तितके दुर्भाग्यवान सुद्धा आहेत। आता ह्यांना कोणतीही TET पास केली तरी चालते, पण दुर्भाग्यवान का आहेत? कारण यांना 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येताना दिसत नाही आहेत। का? ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थितपणे सविस्तरपणे पाहू। कळाल्या तुम्हाला? जे काही मेन बेसिक गोष्टी होत्या त्या सांगितल्या आहेत। आता आपण मुद्द्याकडे वळू, ज्या काही पात्रता आहेत, ज्या काही अटी आहेत, एकदम व्यवस्थित विस्तृत स्वरूपामध्ये पाहू। हे पहा, इथं तुम्हाला चार्ट दिलेला आहे, हा चार्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्हाला हा चार्ट समजणार नाही आहे तोपर्यंत ज्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये प्रेफरन्स येणार आहेत किंवा प्रेफरन्स का आले नाहीत, ह्या सर्वांचं उत्तर हित आहे। आणि आजच बसून आपल्याला कळणार आहे की बाबा मी खरंच 6वी ते 8वीला पात्र आहे का, ह्या टप्प्यामध्ये बसतो का, आर्ट्सचा विद्यार्थी आहे तर मला प्रेफरन्स येतील का, कॉमर्सचा विद्यार्थी आहे तर मला प्रेफरन्स येतील का, सायन्सचा विद्यार्थी आहे तर मला प्रेफरन्स येतील का, हे समजेल। ओके, वळू आपण 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कोणाला येतात।
हे पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं स्टेप बाय स्टेप पाहिलं त्यानुसार आपण सुद्धा स्टेप बाय स्टेप पाहू. पहिली गोष्ट आहे टेट. आता TAIT म्हणजे आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हे देण्यासाठी तुमची पात्रता काय पाहिजे. आता ज्यावेळेस आपण टेटची एक्झाम दिली त्यावेळेस कुठली पात्रता पाहून एक्झाम दिली, तर त्यावेळेस आपण 12वी दिली होती, DED किंवा BEd केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, TET किंवा CTETचा पेपर 2 आहे. एवढी बेसिक गोष्ट होती, ही पात्रता होती. ह्या पात्रतेमध्ये बसलो म्हणून आपण टेट दिली. कळालं. टेटची पात्रता काय आहे? 12वी, DED किंवा BEd, ग्रॅज्युएशन, TET किंवा CTETचा पेपर 2 पास केला आहे, झालं आपण टेटसाठी पात्र. आपण टेटची एक्झाम दिली. ओके, हे सगळं झालं. टेटची परीक्षा दिली. टेटची परीक्षा दिल्यानंतर आपल्याला मार्क्स वगैरे पडले. मग त्यावेळेस आलं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन. मग ह्या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा काहीतरी पात्रता होती. ती पावरची आपण टेट एक्झाम दिलेली पात्रता पूर्ण केली. मग आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा एक पात्रता लागत होती. ती कुठली लागत होती? आपलं 12वी पाहिजे होतं, DED पाहिजे होतं किंवा BEd पाहिजे होतं आणि ग्रॅज्युएशन पाहिजे होतं. हे ग्रॅज्युएशन आपण दिलं. ओके. मग ह्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे होतं? ह्याच्यानंतर आपण TET किंवा CTETचा पेपर 2 पास करायला हवं होतं आणि त्यानंतर टेट एक्झाम 3 दिली असेल तरच आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येत होतं. कळालं. टेट एक्झाम वरच्या पात्रतेने दिली. आता रजिस्ट्रेशन आपण ह्या पात्रतेने केलं. 12वी, DED किंवा BEd, ग्रॅज्युएशन, TET किंवा CTETचा पेपर 2 आणि टेट 3 एक्झाम दिलेली आहे. ह्या पात्रतेवर आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं. हे झालं, हे बेसिक. पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची पात्रता आता येते. कुठली? आता आपल्याला पुढल्या टप्प्याकडे वळायचं आहे. पुढला टप्पा कुठला आहे? पवित्र पोर्टल प्रेफरन्स. मग आता ह्या वरच्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सेल्फ सर्टिफाय केलं तरच मग आपल्याला प्रेफरन्स येणार आहेत. मग हे प्रेफरन्स येण्यासाठी आपली पात्रता काय आहे? आता पवित्र पोर्टलवर 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येण्यासाठी आपली पात्रता काय आहे? आता इथे ग्रॅज्युएशन दिले. एनी ग्रॅज्युएशन. आपण स्टेप बाय स्टेप सगळं समजू. पात्रता काय आहे पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स येण्यासाठी? तुमचं 12वी पाहिजे, DED किंवा BEd पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे. आता इथं सगळ्यात महत्त्वाची अट येते पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स येण्यासाठी. तुमचं ग्रॅज्युएशन फायनल वर्ष, अंतिम वर्ष, अंतिम वर्षामध्ये तुम्हाला 45 किंवा 40% हवेत. ही अट आहे. ज्यावेळेस आपण 1ली ते 5वीचं पाहिलं होतं त्यावेळेस तुम्हाला 12वीमध्ये ओपनसाठी 45%, कास्टसाठी 40% पाहिजे होतं. इथं 6वी ते 8वीच्या ह्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये ओपनसाठी 45% पाहिजेत आणि 40% हे अंतिम वर्षात पाहिजे. आणि त्यातल्या त्यात फायनल इयरला अंतिम वर्षामध्ये जो विषय आहे, ज्या विषयासाठी तुम्ही पात्र आहात त्या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला 45 किंवा 40% हवेत. त्यानंतर तुम्ही टेट एक्झाम दिलेली पाहिजे. टेट 3, टेट 2 हिचं चालत नाही आहे, टेट 3चं चालू आहे. टेट 3 एक्झाम दिलेली पाहिजे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेलं असेल तर आणि तरच ही सगळी संपूर्ण अट जर पूर्ण केलेली असेल तर आणि तरच तुम्हाला 6वी ते 8वीचे प्रेफरन्स यायला चालू होतात. मग हे सगळं झालं. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किंवा अटीतटीच्या शर्ती किंवा जे काही किचकट गोष्टी असतात त्या येतात. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. 1ली ते 5वीला तसं होतं का? नाही आहे. तुम्ही कुठलंही ही असो ग्रॅज्युएशनचं तिथं तेवढं काही नव्हतं. DED असो किंवा 12वी असो, तुमचं फील्ड कुठली, मीडियम कुठलं असं चालत होतं. पण इथं 6वी ते 8वीला तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं. ओके. मग जो काही आपला विषय आहे, आता हा विषय कसा ठरतो? ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तो BSc असो, BCS असो किंवा तुमचं BCom असो, याच्यामध्ये तुमचं फायनल वर्षाला जो विषय होता त्या विषयावर तुमचे प्रेफरन्स ठरतात. ही पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुमचा फायनल अंतिम वर्षाला जो विषय होता त्या विषयावर तुमचे प्रेफरन्स ठरतात. मग इथं भलेही ग्रॅज्युएशनमध्ये काही जणांना 3 विषय असो, काही जणांना 2 विषय असो, काही जणांना 1 विषय असो, ते त्या विषयासाठी पात्र असतात. हे आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर सेल्फ सर्टिफाय करताना हे सगळे आपण माहिती तिथं भरलेली आहे. ओके, समजलं? क्लिअर. चला पुढे जाऊ.
मग आता ह्याच्यामध्ये आर्ट्स कॉमर्स आणि सायन्ससाठी वेगवेगळ्या पात्रता आहेत. त्या पात्रता कुठल्या आहेत, किचकट आहेत, हे सगळं पाहू. आता आपण सर्वप्रथम आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचं पाहू. आता ह्या आर्ट्सचे विद्यार्थी ज्यांचं ज्यांचं 12वी आर्ट्स फॅकल्टीमधून झालेलं आहे, म्हणजे 12वीला त्यांनी आर्ट्स घेतलेलं आहे, मग नंतर ग्रॅज्युएशनला त्यांनी BA घेतलेलं आहे, ह्या विद्यार्थ्यांसाठी हे सुरुवातीचे 5 पॉईंट आहेत. ह्या 5 पॉईंटवर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरणार आहे. ह्या 5 पॉईंटमध्ये तुमचं कुठल्या फील्डमधून म्हणजे 12वी नंतर कसं ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यावर डिपेंड आहे, आणि त्याच्या पात्रता आहेत त्यावर सुद्धा डिपेंड आहे. मग त्याच्यानंतर सुद्धा ज्यांनी 12वीला आर्ट्स घेतलेला आहे, पण त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला त्यांनी विषय बदललेले आहेत, म्हणजे 12वी आर्ट्समधून केलेला आहे, पण ग्रॅज्युएशनला जाताना त्यांनी कॉमर्समध्ये शिरलेले आहेत, काही जण सायन्समधून शिरलेले आहेत. मग याच्यामध्ये सुद्धा खूप डिफरन्स पडतो, याच्यामध्ये सुद्धा खूप तफावत आढळते. मग ह्या TETच्या पात्रतेच्या ह्याच्यामध्ये पेपर आपला मॅथ सायन्स आहे, पुन्हा मॅथ सायन्स आहे, सोशल सायन्स आहे, ह्याच्यावर सगळं डिपेंड असतं. मग आता कॉमर्सवाले सुद्धा 12वीला कॉमर्स घेतात, मग ग्रॅज्युएशनला आर्ट्स घेतात किंवा सायन्स घेतात, असं सगळं मिक्स करतात. हे सगळं आपण व्यवस्थित पाहू. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आर्ट्सवाल्यांचं पाहू, पुढल्या व्हिडिओमध्ये कॉमर्सवाले पाहू आणि पुढल्या व्हिडिओमध्ये सायन्सवाले पाहू. कारण हे पहा, आर्ट्सवाल्या विद्यार्थ्यांचेच 9 पॉईंट आहेत. हे 9 पॉईंट समजून घ्यायला वेळ लागतो. कॉमर्सवाल्यांचे सुद्धा असेच 9 पॉईंट पडणार आहेत, सायन्सवाल्यांचे सुद्धा असेच 9 पॉईंट पडणार आहेत. मग त्यांच्या पात्रतासुद्धा अशाच ठरणार आहेत. त्यामुळे साहजिक वेळ तर लागणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आर्ट्सवाले सुरुवातीला प्लेन आर्ट्सवाले पाहू, त्याच्यानंतर मिक्स एज्युकेशन जे आहे ते पाहू, म्हणजे ते कसे पास आहेत, कसं काय आहे ते सगळं व्यवस्थित पाहू. आता याच्याबद्दल मी ज्यावेळेस आपला टेट 3चा निकाल लागला होता त्यावेळेस मी लाईव्ह स्ट्रीमिंग घेतली होती. लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याच आता आपण इथं पाहणार आहोत. ह्या गोष्टी तुम्हाला इतर कुठंही पाहायला भेटणार नाही. कुठल्या बॅचेस काढलेल्या आहेत, गायडन्स बॅच, मोटिवेशन बॅच किंवा प्रेफरन्स बॅच किंवा ती काय आणखी वेगवेगळे नावं, काय बी नावं देऊन बॅच खपवायला लागले, त्याच्यामध्ये असलं भेटणार नाही, ते आपल्याकडे फ्रीमध्ये भेटून जाईल. असो, वळू आपण आर्ट्सकडे. आर्ट्समधली पहिली पात्रता आहे ज्यांचं 12वी आहे. आता हे आर्ट्स म्हणल्यानंतर 12वी साहजिकच आर्ट्स आलं. काय सांगतोय इथं आपण आर्ट्स पाहतोय, म्हणजे इथं जिथं 12वी दिलेलं आहे, हे साहजिकच आर्ट्समध्ये पहिल्यांदा आर्ट्सच असणार. 12वीला कला शाखा आर्ट्स. त्याच्यानंतर तुमचं DED झालेलं आहे, त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन आहे. आता इथं ग्रॅज्युएशन म्हणलं की ग्रॅज्युएशन म्हणले की BAमधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तुम्ही समजून जायचं. कारण आपण आर्ट्स पाहतोय तर म्हणजे साहजिकच तुम्ही 12वीला आर्ट्स घेतलेला असाल, त्याच्यानंतर साहजिकच तुम्ही DED केलेला असाल, त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलेलं असाल. ग्रॅज्युएशन म्हणजेच BA. समजतंय का? ओके. चला, आता इथं जिथं ग्रॅज्युएशन इथं येईल तोपर्यंत तुम्ही तिथं BA समजायचं, कारण 5व्या मुद्द्यापर्यंत ग्रॅज्युएशनला BA समजायचं. ओके, पहिला मुद्दा आहे 12वी आर्ट्स केलेला आहे, DED झालेला आहे, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला तुम्ही BAमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स. त्याच्यामध्ये आता इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, इथं फायनल इयरला तुमचे 45 किंवा 40% पाहिजेत. म्हणजे ज्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या ग्रॅज्युएशनमध्ये तुमच्या शेवटच्या वर्षामध्ये तुमचं ओपनमधून असाल तर 45%, कास्टमधून असाल तर 40%, त्यातल्या त्यात तुमचं फायनल इयरचा जो सब्जेक्ट आहे. आता ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ग्रॅज्युएशन ओपन युनिव्हर्सिटीमधून असेल, रेग्युलरमधून असेल. आता ओपन युनिव्हर्सिटीला 3 विषय असतात, त्या 3 विषयामध्ये अंतिम वर्षाला जे काही सेल्फ सर्टिफाय करताना विषय भरलेले आहेत त्या विषयामध्ये सुद्धा 25 आणि 40% पाहिजेत, आणि सगळे ॲव्हरेजसुद्धा तुम्हाला 45 किंवा 40% हवेत. ओपनवाल्याला 25, कास्टवाल्याला 40. ओके, त्यानंतर तुम्ही TET किंवा CTETचा पेपर 2 पास केलेला आहे. कुठला? सोशल सायन्स, म्हणजे सामाजिक शास्त्र. त्याला सामाजिक शास्त्र म्हणा, सोशल सायन्स म्हणा, सोशल स्टडीज म्हणा, चालतं, पण ते आहे सामाजिक शास्त्र. TET किंवा CTETचा पेपर 2 तोही सामाजिक शास्त्राचा पास केलेला आहे. टेट एक्झाम दिलेली आहे,
त्यानंतर तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्यानंतर सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. ह्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल, पहिली अट काय आहे, 12वी DED BA 45-40% अंतिम वर्षामध्ये त्या विषयासह TET किंवा CTETचा पेपर 2 सामाजिक शास्त्रासही टेट दिलेली आहे. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. 100% तुम्हाला प्रेफरन्स येणार. मग हे प्रेफरन्स कोणाला आहे, कुठले येणार, ज्यावेळेस तुमचा फायनल विषय होता व अंतिम वर्षाला जो काही फायनल विषय होता त्या विषयाचे प्रेफरन्स येणार तिथं. ओके, आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे विषय आहेत, त्याच्या वेगवेगळ्या अटी आहेत, त्या आपण प्रत्येक विषयाच्या कुठल्या आहेत त्या टप्प्यानं पाहू. पण अगोदर 6वी ते 8वीच्या मेन प्रेफरन्स येण्यासाठी अटी काय आहेत ते पाहू. म्हणजे 6वी ते 8वीला कोण पात्र आहे, त्यांना प्रेफरन्स येतात का नाही ते. ओके, दुसऱ्या मुद्द्याकडे वळू. आता दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुमचं 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे. ग्रॅज्युएशन नंतरच तुम्हाला BEd करता येतं, अगोदर BEd होत नाही आहे, ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच तुम्हाला BEd करता येतं. मग ग्रॅज्युएशन BAमधून केलेलं आहे. मग त्याच्यानंतर BAमध्ये शेवटच्या वर्षात 45-40% आहेत. फायनल इयरला जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेवढेच मार्क्स आहेत, म्हणजे 45-40% असलेच पाहिजेत. तुम्ही TET किंवा CTETचा पेपर 2 पास केलेला आहे. तुमचं तोही सामाजिक शास्त्रामधून टेट 3 दिलेली आहे. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. साहजिकच तुम्हाला प्रेफरन्स येतील. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ऑब्झर्व करा, पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त तुमचं DED आहे, असू द्या DED प्लस तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहात तरीसुद्धा तुम्हाला 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येतात. इथं फक्त BEd असावंच असं नाही आहे, कारण तुम्ही DED केलेलं आहे 1ली ते 5वीचं, म्हणजे 12वी नंतर DED केल्यावर 1ली ते 5वीला असतं. पण इथं ग्रॅज्युएशन झाले ना तुमचं ऑलरेडी, DEDवर ग्रॅज्युएशन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला 6वी ते 8वीचे इथं येतात. काय येतात, प्रेफरन्स येतात. फक्त तुम्हाला प्रमोशनच्या वेळेस BEd लागतं. पण सध्या तरी तुम्हाला 6वी ते 8वीच्या पात्रतेसाठी ग्रॅज्युएशन जरी असेल, DED केलेलं असेल तरीसुद्धा 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येतात. कधी, ज्यावेळेस तुम्ही TET किंवा CTETचा पेपर 2 पास असाल, तोही सामाजिक शास्त्राचा. ओके, आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये 12वी नंतर ग्रॅज्युएशन आहे, त्यानंतर BEd आहे. ह्या सगळ्या अटी पूर्ण केल्यात, 6वी ते 8वीचे प्रेफरन्स आले. आता इथून थोड्याशा किचकट गोष्टी व्हायला चालू होतात. आता तिसऱ्या मुद्द्याकडे वळा. 12वी आहे इथं तुमची, दिसतंय 12वी आहे, त्याच्यानंतर DED किंवा BEd आहे. आता इथं सुरुवातीला DED पाहिलं, नंतर BEd पाहिलं. आता तुमचं DED पण आहे आणि BEd पण आहे. जसं की माझं आहे, मी DED पण केलेलं आहे आणि BEd पण केलेलं आहे. ह्या अटीमध्ये मी बसतो. ह्या प्रत्येक अटीमध्ये कोण ना कोण बसतं. पहिल्या अटीमध्ये दुसरं कोण बसत असेल, ह्याच्यामध्ये कोणी बसत असेल. ह्या तिसऱ्या अटीमध्ये मी बसतो. कुठलं, 12वी झालेलं आहे, आर्ट्समधून साहजिकच आहे. DED किंवा BEd केलेलं आहे, साहजिकच केलेलं आहे. ग्रॅज्युएशन कशामधून केलेलं आहे, BAमधूनच केलेलं आहे. 45 किंवा 40% आहेत का, आहेत. फायनल अंतिम वर्षात आहेत का, आहेत. मग त्या विषयामध्ये सुद्धा आहेत का, तर आहेत. मग मी TETचा पेपर 2 सामाजिक शास्त्रामधून पास केलेला आहे का, आहे. साहजिकच आहे, केलेलं आहे. टेट 3 दिलेली आहे का, दिलेली आहे, जग जाहीर आहे. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, केलेलं आहे. सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे का, केलेलं आहे. मग साहजिकच त्याला प्रेफरन्स येतील, म्हणजे मला सुद्धा प्रेफरन्स येतील. ह्या अटीमध्ये मी बसतो. ही तिसरी जी अट आहे ना, त्या अटीमध्ये बसतो, कारण माझं 12वी आर्ट्समधून झालेलं आहे. मी DED ही केलेलं आहे, मी BEd ही केलेलं आहे. ग्रॅज्युएशन BAमधून केलेलं आहे. ही जी काय अट आहे 45-40% ती पूर्ण आहे. फायनल त्या विषयामध्ये सुद्धा पूर्ण आहेत. TET CTET दोन्ही पास आहे, पेपर 2 दोन्ही पास आहे. मग रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. ओके, आता वळू चौथ्या अटीमध्ये. आता ह्या अटीमध्ये कोण बसतं ते पहा. चौथी अट काय आहे, 12वी आहे, DED केलेलं आहे, BEd केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे. मग ही तसे हे 45 किंवा 40% अट आहे ते सुद्धा पूर्ण केलेले आहेत. मग विथ सब्जेक्ट त्या फायनल इयरला जो काही विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती अट पूर्ण केलेली आहे. त्यानंतर ते इथं येतात. चौथा मुद्दा, TET किंवा CTET ते पेपर 2 मॅथ्स सायन्सची पास केलेली आहे. इतक्या वेळेस आपण सामाजिक शास्त्र प्लेन आहे, 12वी आर्ट्स, ग्रॅज्युएशन BA, त्यानंतर TET किंवा CTET पेपर 2 मधला आपला सामाजिक शास्त्र पास केलेलं आहे, त्या सगळ्यांना प्रेफरन्स आली. मग इथं ज्यांचं 12वी आर्ट्समधून झालेलं आहे, DED किंवा BEd केलेलं आहे, ग्रॅज्युएशन BAमधून झालेलं आहे, सगळ्या अटी जरी पूर्ण केलेल्या असतील पण ते इथं TET किंवा CTET मॅथ्स सायन्समधून जर पास असतील तर टेट 3 द्या, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा, सेल्फ सर्टिफाय करा. भलेही त्यांना 170-180 मार्क्स असो, प्रेफरन्स येणार नाही, त्यांची निवड होणार नाही आहे. हा नियम आहे. जे
प्लेन आर्ट्सवाले आहेत, 12वी आर्ट्स ग्रॅज्युएशन आर्ट्समधून केलेलं आहे, त्यांना TET किंवा CTET 2 सोशल सायन्स सामाजिक शास्त्र सोशल स्टडीजची पास होणं अनिवार्यच आहे. त्याच्याशिवाय जमतच नाही आहे. मग ह्याच्यासाठी काय मार्ग आहे का? ह्याच्यासाठी एक मार्ग आहे. अपवादात्मक स्थिती इथं निर्माण होते, पण ती स्थिती जर नसेल तर तुम्ही अपात्र. तुम्ही भलेही किती मार्क घ्या, तुमचं सिलेक्शन होणारच नाही आहे. नियम आहे ते नियमाला धरून चालावं लागतं. काय सांगतो समजून घ्या. 12वी DED BEd ग्रॅज्युएशन केलेलं आहे, 50% हे सगळे आहे. तुम्ही मॅथ्स सायन्स जर पास असाल तर तुम्हाला प्रेफरन्स येणार नाही. मग ह्याच्यामध्ये अपवादात्मक स्थिती एक आहे. ती आता अपवादात्मक स्थितीमध्ये कोण आहे ते तुम्ही समजून घ्या. ही 5वी इथे अपवादात्मक स्थिती. 12वी आहे, ओके, 12वी आर्ट्समधून केलेलं आहे, DED BEd केलेलं आहे, तर माध्यम कुठलंही असो डझंट मॅटर. ग्रॅज्युएशन BA मधूनच केलेलं आहे, 45% अट पूर्ण आहे, फायनल इयरला पूर्ण आहे. मग आता इथं TET किंवा CTETचा पेपर पास आहे, तोही मॅथ्स सायन्सचा, आणि टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. ह्याला प्रेफरन्स येईल. आता वरची आता तुम्ही 4 आणि 5 नंबर पहा, सेम आहे, सगळे कंडिशन सेम आहेत. मग एका कंडिशनमध्ये एका विद्यार्थ्याला प्रेफरन्स येत नाही आहेत, पण 5व्या अटीमध्ये एका विद्यार्थ्याला सेम अटीमध्ये प्रेफरन्स येत आहेत. का? कारण तो अपवादात्मक स्थितीमध्ये आहे. अपवादात्मक स्थिती कुठली? इथं ग्रॅज्युएशन तुमचं जो आहे त्या अंतिम वर्षामध्ये तुमचा विषय कुठला आहे तो मॅटर करतो. जर फायनल इयरला अंतिम वर्षामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन लँग्वेज विषयामधून झालेलं आहे, समजा मी BA आहे, ओपन युनिव्हर्सिटीमधून आहे, माझे फायनल इयरला 2 सब्जेक्ट होते, कुठला? एक इंग्लिशचा आणि एक मानसशास्त्र, जो की माझा आवडतीचा आहे. तो MAला सगळीकडे मी आज आपलं 11वीपासून माझं मानसशास्त्र आहे, त्यामुळे मानसशास्त्र आवडीचा होता, त्यामुळे मी DEDला सुद्धा केला. BEdला तर ऑब्वियसली होताच, मग BAला सुद्धा आला. हे झालं. मग आता माझे 2 विषय फायनल इयरला आले, BA कुठलं इंग्लिश आणि मानसशास्त्र. मग साहजिकच 8वी ते 6वी ते 8वीला मानसशास्त्र विषयाचे प्रेफरन्स मला येतील का? अजिबात नाही, तीळ मात्र नाही. भूकंप सुनामी ज्वालामुखी जरी आला तर मला 6वी ते 8वीला मानसशास्त्राचे प्रेफरन्सच येणार नाहीत, कारण 6वी ते 8वीला मानसशास्त्र विषयच नाही आहे. मग मला प्रेफरन्स कुठले येतील? इंग्लिश, लँग्वेज. आता लँग्वेज हा विषय असा आहे ज्यांचं ग्रॅज्युएशनला अंतिम वर्षामध्ये लँग्वेज होतं. आता असं कंपल्सरी लँग्वेज नाही आहे, कंपल्सरी लँग्वेज नाही आहे, त्यांनी सब्जेक्ट घेऊन तो पूर्ण केलेला असेल त्यांच्यासाठी आहे. कंपल्सरी लँग्वेजसाठी इथं पात्र नाही आहेत. ग्रॅज्युएशनला अंतिम वर्षामध्ये त्या विषयामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. मराठी असो, हिंदी असो, संस्कृत असो, पर्शियन असो, बंगाली असो, कुठलीही भाषा लँग्वेज असो, त्यांचं ग्रॅज्युएशनला अंतिम वर्षामध्ये कोणतीही लँग्वेज असो त्याच्यामधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल आणि त्यांनी TET कुठली जरी पास केलेली असेल, मॅथ्स सायन्सची असो किंवा सामाजिक शास्त्राची असो, त्यांना भाषा विषयाचे प्रेफरन्स येणार म्हणजे येणार. काहीही झालं तरी काळ्या दगडावरले रेग आहे. काय म्हणतोय लक्षात घ्या. ज्यांचं ग्रॅज्युएशनला भाषा विषय होता, कंपल्सरी नाही आहे, असं कंपल्सरी लँग्वेज जे असतात ते पात्र नाही आहे. ज्यांनी मेन सब्जेक्ट म्हणून लँग्वेज ह्या विषयामधून त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. कशामधून? आर्ट्समधून. कारण भाषा विषय पूर्ण करायचा असेल तर तो तुम्हाला आर्ट्समधूनच करता येतो. आता भाषा विषयामध्ये सगळे भाषा विषय आले. मग तो विद्यार्थी मॅथ्स सायन्सची TET जरी पास असेल तरीसुद्धा त्याला भाषा विषयाचे प्रेफरन्स येतात. कारण का? TETमध्ये त्यांनी पेपर 1 मराठीचा केलेला आहे, मग पुन्हा लँग्वेज 1 मराठी पास केलेली आहे, लँग्वेज 2 इंग्लिशसुद्धा केलेली आहे. पुन्हा सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा तसंच असतं. फक्त अपवाद आहे, जे काही ग्रॅज्युएशनला भाषा विषय घेतात त्यांनी TET मॅथ्स सायन्स किंवा सामाजिक शास्त्राची कुठली जरी पास केली तरीसुद्धा त्यांना सामाजिक शास्त्राचे प्रेफरन्स येतात. आणि याच्यामध्ये आणखीन एक बोनस, त्यांना मराठी मीडियमच्या भाषा विषयाच्या जागा येतील. भलेही त्यांचं प्लेन एज्युकेशन इंग्लिशमधून झालेलं असेल, 10वी मराठीमधून, 10वी मराठी, 12वी मराठी मीडियम, ग्रॅज्युएशन मराठी मीडियममधून, DED मराठी मीडियममधून, BEd मराठी मीडियम, हे सगळं जरी झालं असेल तरीसुद्धा त्यांना भाषा विषयासाठी
मराठी मीडियमचे येतील, इंग्लिश मीडियमचे येतील, उर्दू मीडियमचे येतील, हिंदी मीडियमच्या ज्या ज्या ठिकाणी भाषा विषयाच्या जागा असतील त्या सगळ्या जागेसाठी हा विद्यार्थी पात्र असेल. अलौकिक म्हटलं तरी ह्यांना चालेल, कारण भाषा विषय घेतलेला आहे. भाषा विषयाला कुठल्याही माध्यमाची अट नाही आहे आणि त्यांना कुठल्याही TETची अट नाही आहे. ते 6वी ते 8वीची मॅथ्स सायन्सची TET पास करा किंवा सोशल सायन्सची करा, त्यांना चालतं. पण भाषा विषय सोडून जे मॅथ्स सायन्स घेतले, TET किंवा CTT मॅथ्स सायन्सची पास झालेले आहेत त्यांना प्रेफरन्स येणार नाही आहेत. समजा आता हा लँग्वेज सोडून इथला हा विद्यार्थी आहे, त्यांनी TET किंवा CTT मॅथ्स सायन्सची केलेली आहे, पण त्यांचा ग्रॅज्युएशनला अंतिम वर्षामध्ये इतिहास होता, भूगोल होता, सामाजिक शास्त्र विषय होता, तर त्यांना प्रेफरन्स येतील का? तर अजिबात नाही आहे. नाही, फक्त ते भाषा विषयासाठी अपवादात्मक स्थिती होती. हे झालं प्लेन एज्युकेशनवाले. ह्या प्लेन एज्युकेशनमध्ये 5 अटी होत्या, त्या व्यवस्थितपणे पाहिलेल्या आहेत. आता वळू आपण आपल्या मिक्स एज्युकेशन. आता प्रश्न पडला असेल मिक्स एज्युकेशन काय असतं? काळजी करू नका, मी आहे एकदम व्यवस्थितपणे सांगतो. हे पहा, मिक्स एज्युकेशनमध्ये वळू. आता हे मिक्स एज्युकेशनमध्ये त्यांचं एक समजून घ्या, त्यांनी 12वी आर्ट्समधूनच केलेली आहे. ह्या मिक्स एज्युकेशनमध्ये त्यांनी सर्वांनी 12वी आर्ट्समधूनच केलेलं आहे. पहा, 12वी आर्ट्स, त्यानंतर त्यांनी DED BED केलेलं आहे. पण त्यांनी ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करत होते त्यांना हुक्की आली. कशाची हुक्की आली ते माहिती नाही आहे. 12वी केलेलं आहे, आर्ट्समधून केलेलं आहे, DED BED केलेलं आहे, पण ग्रॅज्युएशनला त्यांना कशाची हुक्की आली देव जाणं. त्यांनी BSc किंवा BCS केले. काय सांगतोय, 12वी आर्ट्समधून आहे, DED BED केलेलं आहे, पण ग्रॅज्युएशनला त्यांनी त्यांची फील्ड बदलली, BSc किंवा BCSमध्ये गेले. 45 किंवा 40% अट पूर्ण केलेली आहे. अंतिम विषयामध्ये अंतिम वर्षामध्ये सुद्धा मार्क्स आहेत. TET किंवा CTT ते सामाजिक शास्त्राची पास झालेली आहेत. इथं कुठं आहे? सामाजिक शास्त्र. कारण काय, त्यांना कोणतरी सांगितलं तुमच्या 12वीला आर्ट्स फील्ड होती, मग तुम्हाला पेपर 2 सामाजिक शास्त्राचा पास करावा लागेल. त्यांनी TET किंवा CTTचा पेपर 2 सामाजिक शास्त्राचा पास केला. टेट 3 दिली, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. त्यांना 170 मार्क्स पडले, तरीसुद्धा त्यांना 0 प्रेफरन्स येणार आहेत. कारण का, इथं विषय महत्त्वाचा काय आहे? तुम्ही 12वीला आर्ट्स किंवा कॉमर्स केलेलं आहे ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन कोणत्या ह्याच्यातून केलेलं आहे, ग्रॅज्युएशनची फील्ड कुठली आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे की आर्ट्स आहे, ह्याच्यामधून तुम्ही TET किंवा CTT पाहिजे होतं. ग्रॅज्युएशन तुमचं आर्ट्समधून झालेलं आहे, सामाजिक शास्त्र, सायन्समधून केलेलं आहे तर मॅथ्स सायन्स. तर त्यांना मॅथ्स सायन्सची TET पास करायची होती. भलेही तुमचं 12वी आर्ट्स आहे, पण ग्रॅज्युएशन तुम्ही BSc किंवा BCSमधून केलेलं पाहिजे होतं. मग तुम्हाला इथं TETचा सोशल सायन्स नाही तर मॅथ आणि सायन्सची TET पास करणं अनिवार्य होतं, पण तो तुम्ही केलं नाही. सामाजिक शास्त्राची केली, 170 मार्क घेऊन तुम्ही ठणठण गोपाल, हा काया खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा 12 आने का. असं आहे की 4 आने की मुर्गी 12 आने का मसाला, तसं झालं तुमचं. हे तुम्ही भलेही 170 मार्क घेतले, पण 12वी आर्ट्स होतं, ग्रॅज्युएशन तुमचं हे आहे ना BSc किंवा BCSमधून केलेलं आहे. मग तुम्हाला इथं मॅथ्स सायन्सची TET पास करणं गरजेचं होतं. तुम्हाला कुठल्या एका खोळ्यानं सांगितलं की इथं सामाजिक शास्त्राची TET पास कर, चालते, नाही गेलं, मग त्याला प्रेफरन्स येतील का? तर अजिबात नाही. वळू आपण दुसरी अट. 12वी आर्ट्समधून केलेलं आहे, DED किंवा BED आहे, मग त्यांना हुक्की चढली. परत त्यांनी BSc किंवा BCS केलेलं आहे, 45% अट पूर्ण केलेली आहे अंतिम वर्षात अंतिम विषयासह. पुन्हा TET किंवा CTT 2 पेपर पास आहेत. आता इथं त्यांनी मॅथ्स सायन्सचा पेपर पास केलेला आहे, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. तर त्यांना प्रेफरन्स येतील का? साहजिकच 100% येणार. त्यांचं BSc किंवा BCSला अंतिम वर्षामध्ये जो विषय होतो त्या विषयानुसार त्यांनी मॅथ सायन्स केलेलं, BSc किंवा BCS होतं, मॅथ सायन्सची TET पास केलेली आहे, म्हणून त्यांना 100% प्रेफरन्स येणार. ओके, आता आपण BSc किंवा BCS पाहिलं, आर्ट्सवाले पाहिले, सायन्सवाले पाहिले. आता वळू आपण कॉमर्सवाल्यांकडे. ओके, आता वळू आपण कॉमर्सवाल्यांकडे. आता एकदम प्लेन कॉमर्स नाही आहे, ह्याच्यामध्ये मिक्स एज्युकेशनमध्ये आर्ट्सवालेच विद्यार्थी आहेत,
पण ते मिक्स एज्युकेशन आहेत. आर्ट्सवाले विद्यार्थी प्लेन आर्ट्स होतं, सगळं होतं, पण त्याच्यानंतर मिक्स एज्युकेशनमध्ये 12वी आर्ट्समध्ये होतं, पण ग्रॅज्युएशनला विषय बदलला. तसं ग्रॅज्युएशनला विषय कोण बदलले, BScला गेले, BCSला गेले, ह्या 2 अटी पाहिल्या. त्याच्यानंतर आता आपण शेवटच्या 2 अटी पाहू. ते विद्यार्थी 12वी आर्ट्समधूनच केलेले आहेत, 12वी कला शाखा ह्याच्यामधूनच केलेलं आहे, पण त्यांनी नंतर आपलं जे 12वी आर्ट्स केले होते, पण त्यांना हुक्की चढली. आता जसं हुक्की चढल्यावर वरती 12वी नंतर काही BSc BCS करणारे होते ते पाहिलं, तसंच त्यांना हुक्की होती. 12वी आर्ट्समधून केलेलं आहे, DEd BEd केलेलं आहे, मग त्यांनी 12वी नंतर त्यांना हुक्की चढली. ग्रॅज्युएशनला ते आले कुठले, BComमध्ये आले. असू द्या, येऊ द्या, त्यांची मर्जी. त्याच्यामध्ये 45 किंवा 40% घेतले. फायनल इयर विथ सब्जेक्टमध्ये ते पूर्ण केले. TET किंवा CTETचा त्यांनी मॅथ्स सायन्सचा पेपर पास केलेला आहे. टेट 3 दिलेली आहे. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. यांना प्रेफरन्स येणार का? 100% ते पात्र आहे, त्यांची पात्रता पूर्ण आहे. वळा इकडं आणखीन 12वी आर्ट्स आहे, DEd BEd आहे, BCom केलेलं आहे, 45% 8 पूर्ण केलेली आहे अंतिम वर्षामध्ये अंतिम विषयासह. त्यानंतर त्यांनी TET किंवा CTETचा पेपर 2 पास केलेला आहे. तर सामाजिक शास्त्राचा पेपर पास केलेला आहे. टेट 3 दिलेले आहे. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. तर मग ह्याला प्रेफरन्स येतील का? येणार, साहजिक येणार. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथं सांगितलं होतं, कॉमर्सवाले TET कुठलीही पास करा चालतं. आता त्यांचं 12वी आर्ट्स होतं, पण त्यांनी ग्रॅज्युएशन करताना BComमधून केलं. काहींनी TET पेपर 2 सामाजिक शास्त्राचा पास केला, ते तरीसुद्धा पात्र ठरले. काही जण BCom 12वी आर्ट्सनंतर BCom केले, मग त्यांनी TETचा मॅथ्स सायन्सचा पेपर पास केला, ते सुद्धा पात्र ठरले. पण सायन्सवाल्यांना तसं चलत नसतं. सायन्सवाल्यांना जे ग्रॅज्युएशन BSc किंवा BCSमधून केलेलं आहे त्यांना मॅथ्स सायन्स पास करावी लागत होती. मग इथं जे आर्ट्सवाले होते त्यांना सामाजिक शास्त्राचीच पास करावी लागत होती. अपवादाच्या परिस्थितीमध्ये जे लँग्वेज विषय आहे अंतिम वर्षाला त्यांना ते अपवादाच्या स्थितीमध्ये होते. पण जे BSc BCSवाले होते त्यांना मॅथ्स सायन्सचीच TET पास करणं गरजेचं होतं. पण इथं कॉमर्सवाले त्यांनी 12वी नंतर BCom केलेलं आहे आणि TET मॅथ्स सायन्सची पास केलेली आहे, ते सुद्धा पात्र ठरले. किंवा सोशल सायन्सची केलेली आहे, ते सुद्धा पात्र ठरले. पण पात्र ठरून भागतं का? कारण ग्रॅज्युएशनला BComमध्ये जे काही विषय आहेत ते विषय 6वी ते 8वीला शिकवले जात नाही आहेत. त्यामुळं साहजिकच नो प्रेफरन्स. कॉमर्सवाल्यांना 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येत नाही आहेत. काही मोजकेच प्रेफरन्स येतात. ते कुठले आहेत ते व्यवस्थित आपण स्टेप बाय स्टेप पाहू. हे कळालं का? आर्ट्सवाले 12वी प्लेन आर्ट्समध्ये होते, त्याच्यानंतर जे काही ग्रॅज्युएशनला आले हे बदललं ते पाहिलं. मग ह्यांना असे प्रेफरन्स येतात. आता याच्यामध्ये तुम्ही कुठल्या पात्रतेमध्ये बसता? ज्यांचं आर्ट्समधून 12वी आर्ट्समध्ये झालेलं आहे, त्याच्यानंतर सगळं मिक्स एज्युकेशन केलेलं आहे किंवा प्लेन केलेलं आहे, हे पहा. हे तरीसुद्धा तुम्ही एकदा व्यवस्थित पहा. मी बाजूला सरकवतो, तुम्ही म्हटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, हे समजून घ्या. त्यानंतरच पुढल्या गोष्टी तुम्हाला सोप्या जातील. ठीक आहे. जेवढं काय महत्त्वाचं सांगायचं होतं सगळं एकदम डॉट टू डॉट माहिती सांगितलेली. अशी माहिती तुम्हाला कोणीही समजावून सांगणार नाही आहे. मला आत्तापर्यंत दाखवा की यूट्यूबच्या इतिहासामध्ये असो किंवा कुठल्याही क्लासच्या इतिहासामध्ये असो, मेंटरशिप बॅच असो, तुम्हाला मोटिवेशनल बॅच असो, प्रेफरन्स बॅच असो, गायडन्स बॅच असो, अशा वेगवेगळ्या बॅचेस आहे. ह्या बॅचमध्ये कुठं तुम्हाला अशा माहिती दिलेली आहे का? एवढी डीप माहिती कोण तुम्हाला दिलेली आहे का? अजिबात नाही आहे. दिलेली असेल तर चांगलीच गोष्ट आहे. नाही दिली मला माहिती आहे. अशीच माहिती आपण टेट 2च्या वेळेसुद्धा आपण टिप्स फॉर टेट ह्या चॅनलच्या माध्यमातून दिली होती. आता आपण टेट सेपरेट टेटसाठी चॅनल चालू केलेलं आहे. त्यामुळं ह्या नवीन जे काही विद्यार्थी आहेत टेट 3चे त्यांच्यासाठी ही सगळी माहिती एकदम व्यवस्थितपणे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये करा, कमेंट करून सांगा. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ह्या व्हिडिओला जर 1000+ व्ह्यूज आले तरच आपण ह्याच्या पुढं आर्ट्स झाले, मग ह्याच्या पुढं आपण कॉमर्स पाहू, सायन्स पाहू. ह्यात 2 व्हिडिओ झाल्यानंतरच मग आपण तुम्हाला विषयानुसार प्रेफरन्स कसे येतात, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशनला कोणता विषय होतो त्या विषयानुसार मग तुम्हाला कुठले विषय येऊ शकतात किंवा कुठले प्रेफरन्स येऊ शकतात हे आपण स्टेप बाय स्टेप पाहू. भाषा विषय आहे,
त्याच्यानंतर तुमचा गणित विज्ञान आहे, सामाजिक शास्त्र आहे, सगळे विषय आपण डीप बाय डीप पाहू. पहिल्यांदा अगोदर आपण पात्रतेचा विषय म्हणजे प्रेफरन्स येण्याची जी काही पात्रता आहे ते पाहू. आपण आर्ट्सच्या या व्हिडिओमध्ये आर्ट्सवाल्यांची पाहिली, कॉमर्सवाल्यांची सुद्धा अशीच पाहू, सायन्सवाल्यांची सुद्धा अशीच एकदम व्यवस्थितपणे समजून पाहू. सगळं एका व्हिडिओमध्ये सांगणं गरजेचं शक्य नाही, कारण हाच व्हिडिओ जवळजवळ अर्ध्या तासाच्या पुढं गेलेला आहे. तर ठीक आहे, आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एकदम प्रामाणिकपणे सांगायचे, काही सांगितले समजलेलं आहे, काय सुरुवातीपासून ज्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला आहे, ज्यांचे पेशन्स खूप चांगले आहेत, संयमानं सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यांना सल्यूट असेल. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे, आता आपण इथंच थांबू. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या पुढली सायन्स आणि कॉमर्सवाल्यांची पात्रता पाहू. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.